सातारा लोकसभा आणि माढा लोकसभा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात चर्चेतले मतदारसंघ. माढ्यामध्ये उमेदवारांची गर्दी वाढल्यानं माढ्याचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. तर दुसरीकडे सातारा लोकसभेला उमेदवार असतानाही तिकीट दिलं जात नाही. भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी पासून ते रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांना देखील तिकीट जाहीर झालं, पण साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. उदयनराजेंना तिकीट का दिलं गेलं नाही म्हणून साताऱ्यात त्यांचे समर्थक आक्रमक झाले. तेव्हा भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे गिरीश महाजन हे साताऱ्यामध्ये कार्यकर्ते आणि उदयनराजेंची समजूत काढायला आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना उदयनराजेंचं तिकीट बरं, हे सगळं होत असताना उदयनराजे सुद्धा सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत हे स्पष्ट झालं. कारण त्यांनी आधी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर काहीच दिवसात थेट दिल्ली गाठली. गेली 3 दिवस उदयनराजे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना अमित शहांची भेट आणि साताऱ्याची उमेदवारी यापैकी अद्याप काहीही मिळाले नाही. पण मग या सगळ्यात भाजप उदयनराजेंना ताटकळत का ठेवतंय? एकेकाळी दिल्लीमध्ये जाऊन ते शहांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला ते उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज असणारे उदयनराजे भाजपला नकोसे झालेत का? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतम आणि तुम्ही पाहता. उदयनराजेंना उमेदवारीसाठी अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये. याचं पहिलं कारण ते म्हणजे सातारा लोकसभेचं जागा वाटप. सातारा लोकसभेचा सामना हा गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच होत आलाय. या सामन्यामध्ये 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. स्वतः उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल 3 वेळा खासदार झालेले आहेत. मात्र 2019 मध्ये खासदार झालेले असताना सुद्धा खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये सामील झाले आणि 2019च्या पोटनिवडणुकीचा सामना यामध्ये उदयनराजे हे 87,000 एवढ्या मतांनी पराभूत झाले आणि श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे खासदार झाले. त्यानंतर उदयनराजे राज्यसभेवर गेले, पण आता राजकारणातून संन्यास घेणार आहे अशी वक्तव्यही ते करत आलेले आहेत. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग वाजलं आणि उदयनराजे पुन्हा एकदा लोकसभा लढवण्यासाठी सज्ज झाले. इकडे महायुतीत आलेल्या अजित पवार गटाने वर्षानुवर्षे लढवलेली साताऱ्याची जागा ही आपल्यालाच हवी असा हट्ट धरलाय. यामागचं महत्त्वाचं कारण हे म्हणजे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या ज्या 6 जागा आहेत त्यापैकी फक्त साताऱ्याची एकच जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. माढा आणि सांगली हे सध्या भाजपचे उमेदवार लढवणार आहेत. सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले ही एकनाथ शिंदे आणि भाजपचेच उमेदवार इच्छुक आहेत आणि ते त्यांच्यातच विभागले आहेत. आणि म्हणूनच सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हे जर अजित पवारांना दाखवून द्यायचं असेल तर साताऱ्याची जागा आपल्याकडेच हवी असा अजितदादांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे उदयनराजे हे अजित पवार गटात जात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील. पण उदयनराजेंनी घड्याळावरती लढायला साफ नकार दिला अशी माहिती समोर आली. साताऱ्यातून उदयनराजे हे भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे एकीकडे अजितदादांना ही जागा हवी तर दुसरीकडे उदयनराजेंना ही निवडणूक भाजपच्याच निवडणूक चिन्हात कमळ या चिन्हावर लढायची आहे. भाजपचा जोपर्यंत जागा वाटपाचा खेळ सुटत नाही तोपर्यंत उदयनराजेंना उमेदवारी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. आता उदयनराजेंना उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाहीये किंवा भाजपला ते नकोशे झालेत का असा प्रश्न उपस्थित होण्याचे पहिले कारण म्हणजे उदयनराजे भोसलेविषयी असलेली साताऱ्यातली अंतर्गत नाराजी. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे वैर फक्त साताराच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अगदी शरद पवार ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनीच त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला, पण वेळोवेळी अपयशी ठरला. ही जागा आपल्याकडे खेचून घेऊन महायुतीकडून उदयनराजेंना उमेदवारी दिली तर महायुतीत सगळे आमदार पदाधिकारी उदयनराजेंचं काम करणार का याची शंका हायकमांडला आहे असं सांगण्यात